राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्रामध्ये 2 दिवसीय दौरा होत असून लातूरच्या उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते दिनांक 30 जुलै रोजी बौद्ध विहारचे उद्घाटन होणार आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी 22 जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे। महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या उपस्थितीमध्ये 30 जुलै रोजी उदगीरमध्ये एक मोठं बौद्ध विहार उभारण्यात आलेलं आहे। त्या उद्घाटनाला राष्ट्रपती महोदया येणार आहेत। त्यानिमित्त आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचंच मनापासून या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित राहिल्याबद्दल मी या जिल्ह्याचा मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीनं पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो। लातूर जिल्ह्यामध्ये मला वाटते 2दा राष्ट्रपती येऊन गेले माझ्या म्हणजे असं बरोबर आहे ना। एकदा प्रतिभाताई आणि दुसऱ्यांदा प्रणयजी मुखर्जी आणि आता तिसऱ्यांदा द्रौपदी मुर्मू मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे। ते महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि महाराष्ट्राचा दौरा सांगण्यापेक्षा मी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 30 तारखेला नांदेडला ते विमानाने येतील, मुंबईवरून नांदेडला येतील। खरं तर आम्ही लातूरलाच विनंती केली पण लातूरला त्यांचं मोठं बोईंग विमान असल्यामुळं नांदेडला ते विमानानं उतरतील आणि तिथून ते हेलिकॉप्टरने उदगीरमध्ये येतील आणि उदगीरमध्ये आल्यानंतर आल्या ते बुद्ध विहाराच्या उद्घाटनाकडे ते प्रयाण करतील आणि उद्घाटन तिथं बुद्धवंदना, प्रार्थना, बौद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये तो एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये संबंध जिल्ह्यामधली जनतेला त्या मार्गदर्शन पण त्या ठिकाणी करणार आहेत आणि तो मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल। म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीनं तयारी करायची त्या तयारीचा आढावा सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी मॅडम, सीओ मॅडम, एसपी मॅडम आणि सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे विविध पथकं आपण त्या ठिकाणी स्थापन केलेत। कुण्या अधिकाऱ्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आलेली आहे। म्हणजे दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मी आणि जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी दिलेल्या आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला। म्हणून या कार्यक्रमाला राष्ट्रपती महोदया तर येतीलच पण त्यांच्यासोबत महामहिम राज्यपाल महोदय सुद्धा येणार आहेत। त्यांना सुद्धा निमंत्रित केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत। दुसरे दोन्हीही कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सुद्धा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास आठवले साहेब आणि जिल्ह्यातले खासदार सांगतो रामदास आठवले मला वाटलं पालकमंत्री नाही काय का रामदास आठवले आणि पालकमंत्री आणि आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, MLC आणि काही मान्यवर त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि म्हणून आज प्रशासनाची बैठक झाली। खूप चांगल्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी करण्यात आल्या। एक चांगलं सूक्ष्म नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि उद्यापासून प्रॅक्टिकली सर्व अधिकारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी नियोजन करतील एवढंच या प्रसंगी मला सांगायचे। आणि आपल्या मार्फत लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मला आव्हान करायचे की हे एक
खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं या जिल्ह्याचा मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आव्हान करतो. तुम्हा सर्वांना माहीत आहे मॅडमच्या बाबतीमध्ये की मॅडमचं एक वेगळं आकर्षण आहे की एक मॅडमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण पत्रकारात चौथा स्तंभ आहात, की एक शिक्षिका होत्या, त्यानंतर ते राजकारणामध्ये आल्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. राज्यपाल संपल्यानंतर सुद्धा ते शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. आणि ते शिकवत असताना त्यांना नेतृत्वाने फोन केला की आपल्याला ही संधी त्या ठिकाणी मिळते आहे. म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आहे. म्हणून याची प्रसिद्धी, प्रचार, प्रसार आपण मोठ्या प्रमाणावरती आपण करावा अशी नम्र विनंती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी करतो. कारण आम्हाला आता आम्ही आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत, त्यांचं जीवन कसं संघर्षमय त्या ठिकाणी आहे हे सुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये किंवा आपण आपल्या पेपरमधून, इलेक्ट्रॉनिक्सच्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि हा एक जिल्ह्याचा एक चांगला महोत्सव व्हावा अशी माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे. आणि आपण सुद्धा ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढी विनंती करतो.